शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सिन्नर आगमनानंतर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। संपर्क कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला। सिन्नर मध्ये दाखल होताच खासदार राजाभाऊ वाजे यांनी सर्वप्रथम आपल्या निवासस्थानी वडिलांचे ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले। यावेळी पिता पुत्र दोघेही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले। या प्रसंगातून खासदार वाजे यांचे वडिलांप्रती असलेले प्रेम आणि संस्कारांचे दर्शन घडले। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी निष्ठा कायम ठेवणारे खासदार म्हणून ओळख असलेल्या राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयात दिवसभर कार्यकर्त्यांची गर्दी होती। भावना उचंबळून आल्यात आणि जुनी म्हण तुम्हाला मी सांगतो, पुत्र हवा आहे समजा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। आता माझ्या मुलांनी दिलेला झेंडा लावला असं मला वाटतं। तुमचा शब्द त्यांनी पाळला, माझा शब्द त्यांनी पाळला। आमचं ठरलेलंच होतं की आम्ही असं चुकीचं काही करायचं नाही। शिवसेनेने आम्हाला 4 वेळेस उमेदवारी दिली। 9 मध्ये मला दिली, 14 मध्ये राजाला दिली, 19 मध्ये राजाभाऊ दिली, परत 24 मध्ये खासदारकी दिली। आता एवढं करून 2 वेळेस आम्हाला अपयश मिळालं, 2 वेळेस आम्हाला यश मिळालं। आता पक्षाने आमच्याकरता अधिक काही करावं अशी आमच्या अपेक्षा नाही आणि पुढच्या राजकीय अपेक्षा देखील आमच्या फारशा काही नाही। आज वर्धापन दिन आहे। आज वर्धापन दिन राजाभाऊ आता मुंबईला जाणार आहे। आता मुंबईला त्याला बोलवलं आवडतो तेव्हा तो आता लगेच निघाला मुंबईला जाण्यासाठी। स्वागत करण्यात आलं त्याच्यावर मी काय सांगू, कारण मला असं वाटतं की ही जनभावना होती आणि मी ते योग्य रीतीने निभावतो। उद्धव ठाकरे यांचा काल रात्री फोन आला होता आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी मला त्यांनी येण्यास सांगितलं आहे। अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी त्यांची भेट घेऊन पक्षातील सद्यस्थितीवर चर्चा केली। सिन्नर येथील कार्यकर्त्यांच्या गाठी भेटीनंतर खासदार राजाभाऊ वाजे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना झाले। राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भेटीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे। उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे निष्ठावान खासदार म्हणून राजाभाऊ वाजे यांची ओळख असून पक्षातील घडामोडी आणि आगामी राजकीय रणनीतीच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे। त्यांच्या भूमिकेकडे शिवसैनिकांसह राजकीय वर्तुळाचे देखील लक्ष लागून आहेत। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर।